नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैतने त्या सगळ्या गणेश मूर्ती आणल्यामुळे कला खूप खुश झालेली असते आणि ती अद्वैतला म्हणते, चांदेकर, आज तू किती उपकार केलेस माझ्यावर हे तुला माहिती नाही. तू माझ्या माहेरच्यांची लाज राखलीस. आता फक्त चांदेकरांच्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना नाही होणार आहे, सगळ्या भाविकांच्या घरी गणेश पूजन होणार आहे. त्यांच्यासाठी मी मूर्त्या बनवल्या केवळ तुझ्यामुळे. अक्षरशः देवासारखा धावून आलास रे, आणि आयुष्यभर तुझे हे उपकार आम्ही मानत राहू आणि त्याची परतफेड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. पण मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. तर अद्वैत मनात विचार करतो, बापरे, आयुष्यभर? खरे बरोबर अख्खं आयुष्य? नको नको, शक्यच नाही. आणि तो गणपती बाप्पाकडे बघतच मनातल्या मनात म्हणतो, बाप्पा वाचव मला. कला मात्र खूप खुश असते. दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकरांच्या घरी सगळी तयारी झालेली असते. तर सरोज म्हणते, बेजबाबदारपणाचा कहर झालाय नुसता. गणपती बनवण्याची जबाबदारी घेतली होती ना तिने, आणि आजच गणपती बसवायचा आहे हेही माहिती होतं. कुठे गायब झाली आहे देव जाणे. आणि एकटेच नाही गायब झाली, अद्वैतही गायब झालाय. काय चाललंय ना, मला काही कळेनासं झालंय. इतकं बेजबाबदार अद्वैत आधी कधीही वागला नाही. हे सगळं त्या मुलीमुळे होतंय. तर रोहिणी लगेच म्हणते, हो ना ग सरोज बहिणी, सकाळपासनं दोघांचाही पत्ता नाहीये. राहुलने किती वेळा फोन केला त्यांना, पण त्यांचा फोनही लागत नाहीये. तर सरोज आबांना म्हणते, आबा, आपले वर्षानुवर्षांचे नियम कुठे गेले? प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळीच व्हायला लागते ना. मग आता मुहूर्त टळून चाललाय हे लक्षात येत नाही का? तर रोहिणी म्हणते, डॅड, मी फक्त सजेस्ट करते, तुम्हीच डिसाईड करा. पण राहुललाच मूर्ती घेऊन येऊ देत ना, आणि प्रतिष्ठापना पण तोच करेल. शेवटी तोही चांदेकरच आहे. आय मीन, राहुलही याच घरचा मुलगा आहे ना. आणि प्रतिष्ठापना वेळेत होणं महत्त्वाचं आहे. मुहूर्त नाही टळला पाहिजे, ते जास्त गरजेचं आहे, नाही का? तर राहुल म्हणतो, मी लगेच आणतो मूर्ती, असं म्हणून तो जायला लागतो. तर आबा म्हणतात, थांबा, घाई करू नका आणि कोणताही निर्णय घेऊ नका. आता सगळी तयारी तर झाली आहे. आणि ते रजनीला विचारतात, नैवेद्याचं कुठपर्यंत आलंय? तर रजनी म्हणते, सगळं काही तयार आहे, फक्त मोदक तेवढे ठेवलेत, म्हणजे कलाच्या हातनं ते व्हावेत अशी इच्छा आहे म्हणून. तर सरोज म्हणते, रजनी, काय चाललंय ग तुझं? एवढं सगळं झालं तरी तू तिचीच बाजू घेतेयस. काय जादू केली आहे तिने तुझ्यावर एवढी? तेवढ्यातच अद्वैत आणि कला गणपती बाप्पांना घेऊन येतात. तर आबा त्यांना बघून खूप आनंदित होतात आणि ते म्हणतात, गणपती बाप्पा घराच्या उंबरठ्यापर्यंत पण आले आणि त्यांना अद्वैत आणि कला घेऊन आले. त्यावेळी रोहिणी राहुलला हळू आवाजात म्हणते, हे दोघे मूर्ती घेऊन कसे आले? तर राहुल म्हणतो, मी आलोच चेक करून, असं म्हणून तो तेथून जरासा बाजूला जातो. त्यानंतर रजनी गणपती बाप्पांना ओवाळते आणि त्यांना आतमध्ये घेतलं जातं. इकडे राहुल त्या माणसांना फोन करून विचारतो, कला, अद्वैत मूर्ती घेऊन घरी कसे आले? तुम्ही तुमचं काम चोख केलेलं ना? त्यावेळी तो माणूस सांगतो की तुमचा मोठा भाऊ आमचा पाठलाग करत होता आणि त्याने आम्हाला बेदम मारलं आणि मूर्त्या घेऊन गेला. तर राहुल म्हणतो, तुम्हाला एक काम धड करता येत नाही का? आणि रागातच तो फोन ठेवून देतो. त्यानंतर कला आणि अद्वैत गणपती बाप्पांची पूजा करून आरती करतात. तर आबा म्हणतात, आता दोन्ही नवीन सुनांच्या हातून प्रसादाचे मोदक बनवायला घ्या. काय नैना? नैना हो म्हणते. तर आबा म्हणतात, फक्त हो नाही, फक्कड मोदक झाले पाहिजेत. तर नैना मनात म्हणते, काय गरज आहे या आबांना उगाच गोष्टी लादायच्या? नुसता टाइमपास करायचा असतो यांना. मला ऑर्डर देण्याचा संबंध काय? मोठे आहेत म्हणून काहीही करणार का हे? तर कला म्हणते, हो आजोबा, लगेच कामाला लागतो आम्ही. चल ताई, असं म्हणून ती नैनाला तेथून घेऊन जाते. काही वेळानंतर कला अद्वैतचा एक शर्ट बाजूला काढत असते. त्यावेळी अद्वैतने तिच्यासाठी काही चांगल्या गोष्टी केलेल्या कलाला आठवत असतात. आणि कला त्या शर्टकडे बघतच म्हणते, द ग्रेट अद्वैत चांदेकर. कडक इस्त्री केलेल्या कुर्त्यासारखा एकदम कडक, नाकाचा शेंडा कायम वर, पण मनाने तू एक चांगला माणूस आहेस. तुला एक सिक्रेट सांगू का? मला पहिल्यापासूनच माहिती होतं की तू एक चांगला माणूस आहेस, पण तू फक्त आपल्या माणसांसाठी वाटेल ते करू शकतोस. जेव्हा माझी गोष्ट येते तेव्हा मात्र तू वाकड्यात शिरतोस. पण आता तसं नाहीये. स्वतःच्या माणसांसाठी काहीही करणाऱ्या द ग्रेट अद्वैत चांदेकरांनी माझ्यासाठी काहीतरी केलं. माझा तर विश्वासच बसत नाही. पण तू आता खरंच बदललायस आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे चांदेकर. आणि शेवटी आगाऊ असं म्हणते. इकडे अद्वैत सरोजच्या रूममध्ये येतो आणि तो म्हणतो, आई, मी आल्यापासून ऑब्झर्व करतोय, तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस. बोल ना माझ्याशी. आई, तुला माहिती आहे ना, तू माझ्याशी जराही बोलली नाहीस की मी डिस्टर्ब होतो. का करतेस तू असं? तर सरोज म्हणते, मी बोलत नाहीये हे तुला जाणवलंय ना? का कोणी सांगितलंय तुला? कारण आजकाल तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोस. तर अद्वैत म्हणतो, नाही आई, असं नाहीये, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तर सरोज म्हणते, मी गैरसमज करून घेतेय?
मग आता तो दूर कसा करायचा ना हे तू ठरव. आणि मला खरं सांग, तू असा का वागतोयस? तर अद्वैत म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला? तर सरोज जरा ओरडतच म्हणते, अद्वैत खरंच बास झाला आता, तू जा बरं इथनं. तर अद्वैत म्हणत असतो, आई माझं ऐकून तरी घे. तर सरोज म्हणते, जोपर्यंत तू तुझं वागणं सुधारणार नाहीयेस ना, तोपर्यंत मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाहीये. तू खरंच जा इथून. अद्वैत म्हणत असतो, आई माझी बाजू तरी ऐकून घे. तर सरोज म्हणते, नाही नाही, माझ्या लक्षात आलंय आता, माझं बोलणं तर तू कधीच ऐकणार नाहीयेस हे आधीच लक्षात यायला हवं होतं माझ्या. सॉरी, पण तू जा इथून, निघून जा. तर अद्वैत तिथून निघून जातो आणि रूममध्ये येतो. त्यावेळी तो मनात विचार करतो, मी जगातलं काहीही सहन करू शकतो, कुठल्याही अडचणींना फेस करू शकतो, पण आई माझ्याशी बोलत नाहीये हे कधीच सहन नाही करू शकत. आणि हे सगळं फक्त या खरेमुळे होतंय. त्यावेळी अद्वैत त्याचा बाहेर काढून ठेवलेला कुर्ता पाहतो आणि कलावर ओरडतच म्हणतो, हे कशाला बाहेर काढून ठेवलंय? तर कला म्हणते, मीच काढून ठेवला. अरे तू दिवसभर या कुर्त्यात आहेस ना, मग मला वाटलं घरातले कपडे घातल्यानंतर तुलाच बरं वाटेल. तर अद्वैत जरा रागातच म्हणतो, काय गरज होती, मी सांगितलं होतं का तुला? तर कला म्हणते, तू चिडू नकोस, मला माहितीये तुझ्या गोष्टींना कोणी हात लावलेलं तुला आवडत नाही. ठीक आहे, मी सगळं होतं तिथे ठेवून देते आणि परत नाही करणार मी असं. तुझं झालं की तू ये खाली, आजोबांनी सगळ्यांना खाली बोलावलंय ना. आणि कला तेथून गुपचूप निघून जाते. तर अद्वैत स्वतःशीच म्हणतो, ही खरे खूप इरिटेट करते, इतकी चांगली वागतीये की त्याचा त्रास होतोय आता मला. आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो, काय ट्रॅपमध्ये अडकलोय मी, हिच्याशी नाटक करता करता आई दुखावली जातीये, पण आबांच्या तब्येतीमुळे हिच्याशी चांगलंच वागावं लागतंय, काय करायचं तेच कळत नाहीये. त्यानंतर सगळे एकत्र खाली बसलेले असतात. त्यावेळी आबा सगळ्यांना म्हणत असतात, दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांची सागरी संगीत पूजा झाली, मोदकांचा नैवेद्य पण झाला, आता दरवर्षीप्रमाणे चांदेकरांची प्रथा पार पाडायची. तर कला विचारते, कसली प्रथा आजोबा? तर आबा सांगतात, गणपती बाप्पा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मनातली इच्छा चिठ्ठीवर लिहायची आणि ती चिठ्ठी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आणि डोळे बंद करून प्रार्थना करायची की बाप्पा, माझ्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण कर. आता या चिठ्ठीमध्ये आपल्या मनातलं स्पष्ट आणि मोकळं लिहायचं, जे मनात साचलंय ते सगळं. बाप्पा आपल्यासाठी येतो ना, तेव्हा आपल्या मनात जे काही आहे ते सगळं लिहून त्याच्यासमोर ठेवायचं, म्हणजे आपल्या डोक्यावरचा भार कमी करायचा. पण एक आहे, आपण जे लिहिलं आहे ते कोणालाही दाखवायचं नाही. तर कला म्हणते, अरे वा, खूप छान प्रथा आहे आजोबा, अगदी साधी सोपी पण अगदी छान. त्यानंतर सगळेजण आपापली इच्छा चिठ्ठीमध्ये लिहित असतात. त्यावेळी अद्वैत लिहित असतो, गणपती बाप्पा, मला खरे बरोबर चांगलं वागण्याचं नाटक खूप महागात पडायला लागलंय, काय करू मी? कचाट्यात सापडलोय. एकीकडे आबांची तब्येत नीट राहायला हवीये म्हणून हे सगळं करतोय, पण दुसरीकडे या सगळ्यामुळे माझी आई दुखावली जातीये, काय करू? बाप्पा तूच मदत कर मला, खरेसोबत चांगलं वागण्याचा प्रचंड ताण आलाय माझ्यावर, माझी यापासून सुटका कर. कला लिहित असते, चांदेकरने जे काही त्याच्या चिठ्ठीत लिहिलं आहे ती त्याची इच्छा पूर्ण कर बाप्पा, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर सगळेजण ती चिठ्ठी गणपती बाप्पापुढे ठेवतात आणि कला ती चिठ्ठी ठेवून झाल्यानंतर गणपती बाप्पाला म्हणत असते, गणराया, मला तुझे खूप आभार मानायचेत, पण कसे मानू हे कळतच नाहीये. चांदेकर खरंच खूप बदललाय आणि हळूहळू सगळं सुरळीत होईल याची मला खात्री आहे, फक्त तू असाच पाठीशी राहा, असंच सगळं नीट होऊ दे, मला माहितीये बाप्पा, तू सगळं नीटच करशील. त्यानंतर संध्याकाळी रोहिणी नयनाला म्हणत असते, तुला त्या कलाचं वागणं पटतं का गं? नयना म्हणते, कलाचं वागणं? मॉम इन लॉ, कलाचं वागणं या घरात कोणालाच पटू शकत नाही, एक नंबरची नाटकी, सेल्फिश, अतिशहाणी आणि आतल्या गाठीची आहे, मला तर इतका राग येतो ना तिचा. तर रोहिणी म्हणते, एक्झॅक्टली नयना, आपण किती सेम विचार करतो ना, मला सुद्धा त्या कलाला बघितल्यानंतर ना खूप राग येतो. मी खरंच सांगते नयना, तुझी सख्खी धाकटी बहीण आहे म्हणून मी गप्प बसले, नाहीतर आत्तापर्यंत. तर नयना म्हणते, काही गरज नाहीये, खरं तर ना तिची या घरात राहण्याची लायकीच नाहीये, फुकटची आपल्या डोक्यावर येऊन बसलीये सगळी नाटकं. तर रोहिणी म्हणते, आणि तुलाही अशीच नाटकं करायची आहेत हं आता? तर नयना म्हणते, म्हणजे? तर रोहिणी तिला सांगते, तू डॅडना मनवण्यासाठी घरातली सगळी कामं करायला सुरुवात कर, तुझा राग, लोभ, आळस सगळं काही बाजूला ठेव, घरातलं प्रत्येक काम स्वतःच्या हातात घे, अगदी अंजू करते ना तशी. तर नयना म्हणते, मॉम इन लॉ, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्ही मला हे काय सांगताय? तुम्ही मला हे सांगूच कसं शकता? मी काही मेड नाहीये या घरची. तर रोहिणी म्हणते, अगं कामं करायची नाहीयेत, कामं करण्याची ॲक्टिंग करायची आहे,
म्हणजे बघ तू असं कर ना. तर नैना म्हणते होल्ड ऑन, तुम्ही एक्झॅक्टली काय म्हणताय ते मला आत्ता कळतंय. आय एम गेटिंग युअर पॉईंट. तर रोहिणी म्हणते गुड, तशी हुशार आहेसच तू, सगळं काही व्यवस्थित करशील. ऑल द बेस्ट असं म्हणून रोहिणी तेथून निघून जाते. इकडे राहुल रोहिणीला विचारतो, मॉम तू दरवर्षी मला सांगतेस की तू चिठ्ठीत काय लिहिलंयस, मग यावर्षी काय खास मागितलंयस देवाकडे? तर रोहिणी म्हणते राहुल माझ्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत, मला जे हवं ते युनिक आहे आणि खूप वेगळंही आहे. मोठी मोठी स्वप्न आहेत माझी. त्यासाठी आपल्याला देवाचा आशीर्वाद, आपली मेहनत, आपली हुशारी आणि प्रत्येक क्षणाचा अलर्टनेस महत्त्वाचा आहे, समजलं? असं समज की आत्ता या क्षणी मला जे गरजेचं आहे ना तेच लिहिलंय. तर राहुल म्हणतो मॉम काय कोडात बोलतीयस, सांग ना काय लिहिलंयस. तर रोहिणी म्हणते माझ्या मुलाला थोडी अक्कल दे, थोडीशी बुद्धी दे, हेच लिहिलंय मी. तर राहुल म्हणतो मॉम आय नो तुला वाकड्यात बोलायला आवडतं, पण आता ना ते इरिटेट होतंय, त्यामुळे काय लिहिलंय ते सांग आधी. तर रोहिणी म्हणते अरे तेच तर सांगतीये, तुला एक काम सांगितलं होतं ते सुद्धा तुला चोख करता आलेलं नाही, तुला काहीही व्यवस्थित करता येत नाही राहुल. तुझ्या बायकोला 2 गोष्टी सांगितल्या होत्या, तिने फटाफट केल्यात रे, मस्त हुशार आहे ती. अजूनही नाही कळलं? मूर्त्या चोरायला सांगितल्या होत्या ना तुला, केलंस का तू ते काम धड? नाही. अरे माझं चुकलं, मला कळायला पाहिजे होतं ना. आजपर्यंत कोणतं काम धड केलंयस तू की हे करशील? तेवढ्यात कला तेथे येते. तर त्या दोघांना असं वाटतं की तिने त्यांचं बोलणं ऐकलं असेल, त्यामुळे ते थोडेसे घाबरतात. तर कला म्हणते काय झालं, सॉरी काही महत्त्वाचं बोलत होतात का तुम्ही? तर रोहिणी म्हणते नाही काहीच नाही अगं, आम्ही असंच गप्पा मारत होतो. का काही काम आहे का? तर कला म्हणते नाही मी माझ्या खोलीत चालले होते, पण तुम्ही इथे गंभीर चेहऱ्याने काहीतरी बोलत होतात असं वाटलं म्हणून विचारलं. तर रोहिणी म्हणते अगं आई आणि मुलगा चालूच असतं गं, डोंट वरी. आणि हो मोदक उत्तम झाले होते हां आज. तर कला म्हणते थँक्यू, गुड नाईट असं म्हणून ती तेथून निघून जाते. इकडे दिनकर आणि संगीताला झालेला सगळा प्रकार समजतो. त्यावेळी संगीता म्हणत असते ही पोरगी सतत आपलीच काळजी करते, एका शब्दाने सुद्धा आपल्याला काही बोलली नाही, आपण आईवडील म्हणून तिची काळजी करणार नाही का? त्यावेळी तो सांगतो मावशी आता आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण कलाताईबरोबर तिच्या हक्काचं माणूस आहे, अगदी 24 कॅरेट सोनं. त्यांनी मागचा पुढचा काही न विचार करता सगळ्या मूर्त्या सोडवून आणल्या. तर दिनकर म्हणतो संगे आपल्या कलेची सहनशक्ती काही कमी नाही, लय मोठी आहे, आणि आता तिला साथ द्यायला हक्काचा माणूस मिळालेला आहे, आणि आपल्यासाठी आईबाप म्हणून ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर संगीता म्हणते हो अंबाबाईची कृपा माझ्या कलेवर नेहमी असते. दुसरीकडे कला गणपती बाप्पांच्या पाया पडत त्यांना म्हणत असते बाप्पा तू जशी संकट देतोस तसं त्यांना सामोरं जाण्यासाठी बळसुद्धा देतोस. यावर्षीचा तुझा उत्सव माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण चांदेकरमध्ये जो बदल झालाय यामुळे मला खरंच खूप समाधान वाटतंय. त्याने मला मूर्त्या परत मिळवण्यासाठी खरंच खूप मदत केली. आता त्याच्या मनात काय आहे, त्याची काय इच्छा आहे हे जाणून घ्यायचंय मला. त्याने या चिठ्ठीत काय लिहिलंय ते मला बघायचंय. पण बाप्पा तुला तर माहिती आहे मला कोणतीही गोष्ट चोरून करायला आवडत नाही आणि कोणाचं खाजगी वाचायची सवयही नाही. पण जर त्याच्या मनातलं मला समजलं तर त्याची इच्छा पूर्ण करायला मला त्याची मदत करता येईल, मला एक दिशा मिळेल. बाप्पा चांदेकरने आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंय आणि आता मला त्याच्यासाठी काहीतरी करायचंय. काय करू, वाचू का? त्यानंतर सगळे आल्यानंतर सोहम रजनीला म्हणत असतो आई गणपती बाप्पा आल्यानंतर किती उत्साह असतो ना, आणि एकदा का त्यांचं विसर्जन झालं की असं वाटतं आपल्यातलंच कोणीतरी आपल्याला सोडून गेलंय. तर रजनी म्हणते अरे लहान होतास तेव्हा रडायचास तू विसर्जनानंतर. तर अद्वैत म्हणतो हो काकी, सोहम म्हणतोय ते अगदी खरं आहे, बाप्पाचं रिकामं आसन जरी बघितलं तरी कसं तरी वाटतं. तर आबा म्हणतात चला आता हे दुःख घालवण्यासाठी कलाच्या हातचा आल्याचा चहा घेऊया, म्हणजे जरा मन शांत होईल. पाऊस चालू असताना कलाच्या हातचा आलं घातलेला चहा म्हणजे लय भारी. आणि ते कलाला आवाज देऊन सांगतात चहा कर, परंतु कलाचा काही आवाज येत नाही. तर आबा रजनीला विचारतात कला कुठे आहे? तर रजनी म्हणते नाही मला पण नाही माहिती, मगाचपासून ॲक्च्युली मला सुद्धा दिसली नाही आहे ती, आणि ती अंजूला सांगते ती वरती खोलीत आहे का बघून आराम करत असेल. तर सरोज म्हणते आराम कसला, ताणून दिली असेल, महाराणी समजते स्वतःला. अंजू बघून येते परंतु कला तिच्या रूममध्ये सुद्धा नसते. तर रजनी म्हणते मग कुठे गेली असेल, आणि ती आबांना म्हणते तुम्हाला काही बोलली होती का ती? तर आबा म्हणतात नाही, उत्तर पूजेपर्यंत तर ती इथेच होती, तिनेच सगळी तयारी केली ना. तर सरोज म्हणते इतकं कशाला टेन्शन घेताय, गेली असेल इथेच कुठेतरी. तर आबा म्हणतात असं कसं सरोज, अगं ती जाताना सांगून जाते, आणि आता गणपती विसर्जन होईपर्यंत तर इथेच होती, मग आता एकदम अचानक अशी कुठे गेली?
तर सरोज म्हणते, बेजबाबदारपणाची सगळी हद्द पार केली आहे या मुलीने. मनाला येईल तेव्हा यायचं, मनाला येईल तेव्हा जायचं, सगळ्या घरच्यांना वेठीला धरायचं नुसतं. घरच्यांनी ना काहीही शिस्त लावलेली नाही. तर आबा अद्वैतला म्हणतात, अजून कुठे तर गेली नसेल ना? आणि आबा आनंदला सांगतात की सुनबाई इकडे तिकडे किंवा आजूबाजूला कुठे आहेत का ते बघून ये. आणि अंजूला सुद्धा मागच्या बाजूने बघायला सांगतात. रोहिणी मनात म्हणते, ही कला अचानक गायब कुठे झाली? काही वेळानंतर आनंद येऊन सांगतो की मी सगळीकडे पाहिलं, परंतु कलाताई कुठेच दिसल्या नाहीत. आणि अंजूसुद्धा सांगते की त्या कुठेच नाहीयेत. तर आबा त्यांना म्हणतात, ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाला लागा. आणि ते अद्वैतला कलाला फोन लावायला सांगतात. अद्वैत फोन लावतो त्यावेळी त्यांना समजतं की कलाचा फोन तर घरातच आहे. तर सरोज म्हणते, झालं आता या दीड दमडीच्या मुलीसाठी आपण अस्वस्थ व्हायचं. तिला बाहेर जाताना सांगून जाता आलं नाही का? पण आता ती बाहेर गेली आहे ना, म्हणून आपण काळजी करत बसायचं. घरात कुठलंही शुभकार्य असो, या मुलीचं काहीतरी उलटच असतं. तर रजनी म्हणते, पण आता शोधायचं कुठे हिला? कुठे गेली असेल ही? तर सरोज अद्वैतला म्हणते, तिच्या घरच्यांना फोन करून विचारते तिकडे आली आहे का म्हणून. तर आबा म्हणतात, थांब अद्वैत, उगाच तिच्या घरचे काळजी करतील. तर रोहिणी म्हणते, डॅड याला काय अर्थ आहे? तिचं सगळं टेन्शन आपणच घ्यायचंय का? तिच्या घरच्यांना सुद्धा येऊ दे ना जरासं टेन्शन. आय मीन त्यांची मुलगी आहे, त्यांनाही काळजी वाटू शकते ना तिची. तर नैना म्हणते, पण कला अशी अचानक कुठे गेली? ॲटलिस्ट अद्वैतला तरी सांगायचं ना. तर आबा म्हणतात, अद्वैत फोन लावतो, परंतु त्यांना कोणतीही शंका येऊ देऊ नकोस. असंच केलं आहे म्हणून सांग. त्यावेळी अद्वैत संगीताला फोन करून तिच्याशी बोलत असतो. त्यावेळी दिनकर म्हणतो, तुमच्या बाजूला जर कला असेल तर तुम्ही तिच्याकडे फोन देता का? तर अद्वैत म्हणतो, नाही, ॲक्च्युली मी वरती आहे रूममध्ये. ती खाली असेल, मी नंतर तिला कॉल करायला सांगतो. आणि अद्वैत फोन ठेवून देतो. त्यावरून त्यांच्या लक्षात येतं की कला तिकडे नाही आहे. इकडे दिनकर संगीताला म्हणतो, काही पण म्हण संगे, पण फक्त चौकशी करायला सुद्धा जावई बापूंनी आपल्याला फोन केला. याच्या आधी जावई बापूंनी असा कधी फोन केला नव्हता ना? तर संगीता म्हणते, आणि फोन ठेवताना काळजी घ्या असं सुद्धा म्हणाले. तर दिनकर म्हणतो, खरं आहे, पोरीचा संसार मार्गी लागला म्हणायचं. कला एका मंदिरात जाऊन रडत बसलेली असते. त्यावेळी तिला अद्वैत सोबतचे ते सगळे चांगले क्षण आठवत असतात. चांदेकरांच्या घरी सगळे तिची खूप काळजी करत असतात. आणि अद्वैत कुठून ना कुठून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी आबा अद्वैतला बोलावून जवळ बसवतात आणि त्याला म्हणतात, तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाला होता का? म्हणजे ते आता इथे नाही आहे म्हणून विचारलं. तर अद्वैत म्हणतो, नाही आबा, आमच्यात काही वाद वगैरे झाला नाही आहे. तर सरोज म्हणते, आबा तुम्ही दरवेळी अद्वैतला का दोषी धरता? मी बोलायचं नाही असं ठरवते, परंतु दरवेळी तुम्ही मला बोलायला भाग पाडता आणि तिच्या चुकांचं खापर तुम्ही याच्या डोक्यावर फोडणार. का त्याला दोषी धरता तुम्ही? तर आबा म्हणतात, हे बघ, कोणी कुणाला उगाच दोष देत नसतं, तुझ्या डोक्यात फक्त राग भरलाय. आता ती घरात नाहीये, फोनसुद्धा इथे ठेवलाय म्हणल्यावर काळजी वाटणारच ना. मग कोणी पण असो, आता ती कुठे आहे, काय करतीये म्हणून विचारणारच ना आम्ही. आता आपण त्या व्यक्तीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीलाच विचारणार. आता अद्वैतच तिच्या सर्वात जवळचा आहे ना, म्हणून मी त्याला विचारलं. आबांना मात्र खूप त्रास होत असतो आणि खूप काळजीसुद्धा वाटत असते. त्यावेळी नैना जरा पुढं करण्यासाठी म्हणून आबांच्या जवळ जाते आणि त्यांना म्हणते, आबा तुम्ही काळजी करू नका, प्लीज शांत व्हा. बघा तुम्हाला किती घाम आलाय. मी काय म्हणते आबा, तुम्ही तुमच्या खोलीत जाता का? खोलीत जाऊन रेस्ट घ्या, मी तुम्हाला जेवणाचं ताटसुद्धा तिकडेच पाठवते. बघा, एकतर इतका उशीर झालाय, तुमचं जेवणही व्हायचंय अजून, आणि गोळ्यासुद्धा वेळेवर घ्यायला हव्यात ना. तर रोहिणी म्हणते, डॅड बघितलंत ना, नैनाला तुमची किती काळजी आहे. बिचारी, तिची स्वतःची बहीण सापडत नाहीये, तिच्या मनात किती घालमेल असेल. ते सगळं काही सोडून ती तुमची काळजी करतीये. याला म्हणतात आपलेपणा. नाहीतर ती कला मंगळागौरीच्या दिवशी पूजा सोडून ताडताड निघून गेली होती, तेव्हाही त्रास झाला होता ना तुम्हाला. आणि बघा, आत्तासुद्धा घर सोडून जाताना तिने तुमचा विचारसुद्धा केला नाहीये. नैना, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू प्लीज डॅडची आणि स्वतःची दोघांची व्यवस्थित काळजी घे हां. आणि तूच या घरची खरी सून आहेस हे तू दाखवून दिलंयस. आणि नैना आबांना म्हणत असते, चला. तर आबा म्हणतात, अगं मला कुठेही जायचं नाहीये. घरातली लक्ष्मी जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, आणि माझ्या घशाखाली घाससुद्धा उतरणार नाही. जावा तुम्ही सगळे. नैना आबांना म्हणत असते, राहू द्या ना, तो कलाचा विषय सोडा. खरं सांगायचं तर मला आत्ता या क्षणी तिच्यापेक्षा तुमचीच काळजी जास्त वाटतीये. मला ना माझ्या माहेरच्या घरापेक्षा चांदेकरांच्या या आपल्या घराविषयी जास्त वाटतं. तर आबा म्हणतात, गप्प बस नैना. ते खरं आहे की तू आता आयुष्यभरासाठी चांदेकर आहेस, परंतु तुला ज्यांनी खरं आयुष्य दिलं त्यांच्याप्रती तुला काळजी वाटायला पाहिजे.
आणि कलासोबत तर तुझं रक्ताचं नातं आहे ना. तर नैना म्हणते, पण आबा तिला आपली काही पडलेलीच नाहीये. मग आपण तरी कशाला तिची केअर करायची? हो ना मॉम इन लॉ. तर आबा म्हणतात, पुरे झाली आता चर्चा. संध्याकाळपर्यंत माझी कला कुठेतरी गेली असेल म्हणून मी कळ काढली. पण आता नाही, जोपर्यंत माझी सूनबाई घरात येत नाही तोपर्यंत मी जेवणार पण नाही. तर नैना म्हणते, ओके आजोबा, जर असं असेल ना तर मी आत्ता लगेच मम्माला फोन लावते. उगाचच प्लॅनिंग आणि सरप्राईजच्या नावाखाली आपला जीव नको ना टांगणीला. नैना संगीताला फोन करते आणि विचारते, कला आली आहे का तिकडे? तर संगीता म्हणते, कला इथे नाही ग, मगाशी जावई बापूंचा फोन आला होता. आम्ही दोघांनी तर तिची चौकशी सुद्धा केली त्यांच्याकडे. का ग, काही झालं आहे का? तर नैना सांगते, कलाचा संध्याकाळपासनं काही पत्ता नाहीये. कुठे गेले माहिती नाही, कोणालाही सांगून गेलेली नाहीये. इकडे सगळेजण किती स्ट्रेस्ड आहेत माहिती आहे का? आणि अद्वैतने सुद्धा तुला हेच विचारायला फोन केला होता. तर अद्वैत मनात म्हणतो, काय चाललंय हिचं, कुठे गेली असेल? कला मात्र एकटीच मंदिरात रडत बसलेली असते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अद्वैत मनात म्हणतो, या खरेमुळेच सगळं काही होतंय ना. आई बोलत नाहीये, आबांना त्रास होतोय. आता तिला मी सगळ्यांसमोर जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. कलाने मात्र अद्वैतची जी इच्छा आहे ती लिहिलेली चिठ्ठी वाचलेली असते, त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो आणि खूप वाईटसुद्धा वाटत असतं. अद्वैत तिला सगळीकडे शोधत असतो आणि इकडे काही माणसं कलाची छेड काढत असतात. तुम्हाला काय वाटतं, अद्वैत कलाला वाचवू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.